नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या DS लाईफ व्लॉगमध्ये। आजचा व्हिडिओ खूप मजेदार राहणार, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। आताच कामावरून घरी आलो होतो, फ्रेश असताना हर्षीने मला चहा द्यायचं ठरवलं। मग हर्षीने मस्तपैकी असा चहा बनवला। रणजितने बिस्किट आणलेत, पार्ले बिस्किट चहासोबत कोणाकोणाला आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा। संध्याकाळची वेळ, दमलेले शरीर आणि पार्ले बिस्किट याची मजाच काही वेगळी। त्यानंतर हर्षने लगेच संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली। बघा, हे आमचं देवघर आहे। आधी ओटोबा, मग विठोबा, नाही तर आधी विठोबा। त्यानंतर रणजितने बिस्किटानंतर मस्त चहा घ्यायला बसलो आणि मला भरवा म्हणून बसला माझ्यापाशी। त्याला मी एक बिस्किट भरवलं आणि हीच खरी संपत्ती आपली। आपले मुलं आपल्यापाशी आनंदी बसतात। त्याच्यानंतर रणजित गेला खेळायला, मी पटापटा बिस्किट वगैरे संपले आणि जेवणासाठी माझा आवडता आज पदार्थ बनवला होता। आज कामावरती खूप चिडचिड झाली होती, त्यामुळं घरी मस्त हे बघा तडका देऊन, त्याला तुमच्याकडे काय म्हणतात ही कमेंटमध्ये नक्की कळवा। चला मित्रांनो जेवायला। आजचे व्हिडिओ खूप या जेवायला खूप मागे दादा आपलं सगळं सुख आहे। त्याला दाखवतो मी, त्याला दाखवतो थांबणार बाळा, थांबणार। मस्त बट्टे बनवून घेतल्या, मला तोडायला लावल्या बरं का। हा, बट्टा तोडायला काम येतो, याला टोले द्यायला बी काम येतो, दोन्ही काम करतो। वरण आपल्या फॅमिली सोबत कोण कोण जेवतं नक्की कमेंट मध्ये कमेंट करून सांगा। दादा कुठं सांगा, कमेंट करून म्हणून सांगा। आम्हाला तर एवढं येत नाही, दादा शिकवतोय आम्हाला, शिकवतोय भाषेला आपल्या गावालाच पाहिजे। आम्ही आता ठरवलं भाषा आपली आपलीच बोलायची, ते बळजबरी शुद्ध भाषेत बोलण्यात मजा नाही। रणजित नमस्कार, हर्ष थोडा एवढा मोठा नाही। माझी पत्नी। मित्र, किती धावपळ करा, किती मरमर करा, किती पैसे कमवा, जे आपल्या फॅमिली सोबत संध्याकाळी व्यवस्थित जेवतो, आमच्या हातानं तोच खरा श्रीमंत ना, पण त्याला भाग्यवान माणूस। बरेच श्रीमंत हे भाग्यवान नसतात आणि बरेच भाग्यवान हे श्रीमंत नसतात। रणजितला घेऊन ये बस। गरम गरम बट्ट्या, साजूक तूप, करू मग पाणी सांग चटणी
मन 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 काय म्हणले मग मन अहो मेहनतीचं फळ भेटतं शेतांनी एक दिवस मेहनत केलेली वाया नाही जात नाही तेव्हा असं मला वाटतं. मेहनत करत जा फळ भेटत जाईल. मेहनतीच फळ एक ना एक दिवस भेटतं. हर्षीच्या मम्मीचं म्हणणं आहे मेंढीचं फळ मेंढीचं आहे रे. झाली बच्ची झाला खूप. मेंढीचं नाही रे हे म्हणतो मेंढीचं. शेताला बसेल तिकडे मध्ये ए थांबानी एक सांगते मी टाकायला येत होते चक्रा मारित होते टाकायला. हा एवढं मेहनत करीत होते एवढ्या लांब यायचे उन्हा तानाच हेरपाटा घालत तिथं शेवटी भेटलंच ना फळ. चक्र वाया फळ्या घाल्या. मित्र हो मेहनत करा मेहनतीचं फळ मेंढीचं नाही हा. मेहनतीचं फळ मेंढीचं नाही मेहनतीचं. कोणतं म्हणजे गावरान भाषेमध्ये मेहनतीला कधी कधी मेंढी होऊन जातो. मुद्दे थोडक्यात सांगायचं असेल तुम्हाला मेहनत करा कष्ट करा तुम्हाला एक ना एक दिवस नक्की त्याचं फळ भेटलं. बरोबर. हर्षीच्या मम्मीचं म्हणणं होतं लग्नाच्या आधी मी जे माझ्या लय चक्रा आणल्या शेवटी आपल्या पण तिला फळ आलं. हे काय फळ अजून सोबत आहे काय अडचण नाही. त्याच्यामुळे तुम्ही हार मानू नका मेहनत करा चक्रा आणा फळच फळ आहे. घाबरायचं नाही. तर मंडळी जेवत जेवत गप्पा सोबत झाल्या आणि त्यानंतर आमच्या बाबाने छानपैकी आपल्या गवळणी म्हणल्या. तर कमेंटमध्ये बोल खंडेराय महाराज की जय, अंबा भवानी की जय, सदानंदाचा उदो उदो. पौर्णिमेची चांदणी रात गांबा यावे रावळात, पौर्णिमेची चांदणी रात आंबा यावे रावळात, यावे रावळात देवी यावे मंदिरात, यावे रावळात देवी यावे मंदिरात, पौर्णिमेची चांदणी रात गांबा यावे मंदिरात, पौर्णिमेची चांदणी रात देवी यावे मंदिरात. लंबे ग लंबे बाल तुझे सोडे धरणीवर, लंबे ग लंबे बाल तुझे सोडे धरणीवर, शबिल्याला आला ताट गांबा यावे रावळात, शबिल्याला आला ताट आंबा यावे रावळात, पौर्णिमेची चांदणी रात गांबा यावे मंदिरात, पौर्णिमेची चांदणी रात देवी यावे मंदिरात, यावे मंदिरात देवी यावे मंदिरात, यावे मंदिरात देवी यावे रावळात, पौर्णिमेची चांदणी रात आंबा यावे मंदिरात, पौर्णिमेची चांदणी रात देवी यावे मंदिरात. सोलापूरच्या ताटेला चांदीचा टिकतो, सोलापूरच्या ताटेला चांदीचा टिकतो, सभा मंडपी उभे रात आंबा यावे. मंडळी पुढील बाबांची गाणी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की ऐका. बाबाची गाणी ऐकायला कोणाला आवडते ही कमेंटमध्ये कळवा आणि त्यानुसार आम्ही गाणी बनवू. धन्यवाद.